चला तर बघूया महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्वात महत्त्वाच्या 10 ठळक बातम्या। पण अजून या व्हिडिओला जर तुम्ही लाईक केला नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा। चला तर आता समोर बघूया। पहिलीच बातमी, भारताचा आणखीन एक शत्रू पाकिस्तान ठार। हा लष्कर दहशतवादी होता, 26/11चा मास्टरमाइंड। चला तर बघूया समोरची बातमी। पीएम मोदी वाराणसीतून रिंगणात, भाजपाकडून 195 उमेदवारांची घोषणा, पहिल्या यादीत ओबीसीचा वरचष्मा। चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। इकडे लोक उपाशी मरत आहे आणि तिकडे अंबानींच्या प्री वेडिंग वरून राहुल गांधींचा निशाणा। चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। अब की बार 400 पार नाही तर आता अब की बार उद्धव ठाकरेंचा नवा नारा। चला तर बघूया आणखी 4 ते 5 दिवस शांत बसणार, त्यानंतर जरांगेंनी सांगितला पुढचा प्लॅन। चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। गडकरींचं नाव पहिल्या यादीत नाही, पण बीजेपीच्या उमेदवारीवरून ठाकरेंचा प्रहार। चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। शरद पवारांची जानकरांना मोठी ऑफर, जर महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आमच्या सोबत आला तर मी माझी माढा लोकसभेची जागा धनगर समाजाला द्यायला तयार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे। चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। स्टेजवर अजितदादांनी केला इग्नोर, सुप्रिया सुळे यांनी सांगितलं सत्य। चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। राज्यात सुधारित पेन्शन योजनेचं शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा। चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। शिलाई मशीन, स्प्रिंकलर सेटसह यासाठी मिळत आहे 100% अनुदान।